पतसंस्थेच्या 11व्या सासवड शाखेच्या शुभारंभ प्रसंगी आज या ठिकाणी ग्रामदैवत कुलदैवत श्री खंडेरा जेजुरीची खंडेराया, त्याचबरोबर सासवडची सोपान काकांची जन्मभूमी पावनभूमी वीर जयश्रीनाथ मस्कोबा आणि पुरंदरवरती ज्यांचा जन्म झाला ते छत्रपती संभाजी महाराज. आणि खरं तर माझाही जन्म या पुरंदर तालुक्यात झाला आहे, खळदला. त्यामुळं खळद ही माझी जन्मभूमी आहे. आणि कैलासवासी महात्मा गांधी मणिभाई देसाई यांच्या स्मृतीस आज या ठिकाणी अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक राज्याचे सहकार आयुक्त आणि निबंधक माननीय दीपकरावजी तावरे साहेब, आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते माजी कृषी राज्यमंत्री माननीय दादासाहेब जाधवराव, या तालुक्याचे माजी आमदार संजयजी जगताप, या तालुक्याचे माजी आमदार अशोकभाऊ टेकवडे, या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयरावजी कोलते साहेब, राज्य शासनाचे DDR माननीय सुबळे साहेब, ज्यांचं आमच्यावर नेहमी या ठिकाणी कृपाछत्र असतं, असे राज्याचे माजी अतिरिक्त सहकार आयुक्त माननीय कोथमिरे साहेब, त्याचबरोबर ग्रामीणचे DDR माननीय जगताप साहेब, या ठिकाणच्या AR मेश्राम मॅडम, या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी वाईस चेअरमन आमचे दाजी बाळासाहेबजी कामठे, आमच्या उरुळी कांचनचे ज्येष्ठ नेते देवदाससेठ भन्साळी, राजारामजी कांचन, आमचे वडील आदरणीय नाना, त्याचबरोबर या ठिकाणी आत्ताच नव्याने ज्यांची निवड झाली जिल्हा परिषदेवर असे ज्येष्ठ नेते हरिभाऊजी लोळे, त्याचबरोबर ज्यांनी आत्ता आपला सत्कार या ठिकाणी घेतला त्या मोरगावच्या जिल्हा परिषद सदस्य ढोलेताई, मार्केट कमिटीचे सर्व संचालक, साखर कारखान्याचे सर्व संचालक, या ठिकाणच्या आजी माजी नगराध्यक्षा, त्याचबरोबर नगरसेवक, त्याचबरोबर या ठिकाणी आमचे श्यामकांतजी भिंताडे, सर्व कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व सभासद, हितचिंतक, परिसरातील बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, आज 11व्या शाखेचं या ठिकाणी आपण तावरे साहेबांच्या हस्ते उद्घाटन केलेलं आहे. खरं तर महाराष्ट्रामध्ये सहकारी चळवळ कैलासवासी यशवंतराव चव्हाण असतील, वसंतदादा पाटील असतील, त्याचबरोबर धनंजयराव गाडगीळ असतील, वैकुंठबाई मेहता असतील, या लोकांनी सहकारी चळवळ या राज्यामध्ये सुरू केली. आणि सहकारी तत्वावरचा पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर या ठिकाणी विठ्ठलराव विखे पाटलांनी त्यावेळी सुरू केला. त्याच पद्धतीचं काम या देशामध्ये पहिली सहकारी पतसंस्था, अन्योन्य सहकारी पतसंस्था गुजरातमध्ये सुरू झाली. आणि कैलासवासी महात्मा गांधी उरुळी कांचनला 23 मार्च 46ला आले आणि त्यांच्याबरोबर मणिबाई त्या ठिकाणी आले. आणि आमच्या
सर्व तरुण मित्रांना त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की खेळ जर सुधारलं तर देश सुधरू शकतो. या संकल्पनेप्रमाणे ग्रामीण भागातील तरुणांना जर आर्थिक ताकद दिली तर तो स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो. शेतकऱ्यांना सावकारी कर्जातून मुक्त केलं तर त्यांची उन्नती होऊ शकते. आणि त्याच त्यांनी सांगितलेला विचार आम्ही सर्व तरुण सहकार्याने पुढे नेण्याचा प्रयत्न केला. 11 डिसेंबर 1993 डॉक्टर मणिभाई देसाई पतसंस्थेची सुरुवात निसर्गोपचारच्या 200 स्क्वेअर फूट जागेमध्ये त्या ठिकाणी PDCC बँकेचं पाटस शाखेचं जुनं फर्निचर 5,000 रुपयाला घेऊन 3 कर्मचारी 251 सभासद 62,500 रुपयाचं भागभांडवल आणि पहिल्या दिवशी 1,01,00,000 रुपयाच्या ठेवी यांना आम्ही त्या ठिकाणी सुरुवात केली. सुरुवात करत असताना सुरुवातीलाच पहिल्या 4 महिन्यामध्ये आम्हाला 19,500 रुपयाचा नफा त्या ठिकाणी झाला आणि 5% डिव्हिडंड आम्ही त्या ठिकाणी पहिल्याच वर्षी दिला. छापील अहवाल देण्याचं सुद्धा आम्ही त्या ठिकाणी काम केलं. सुरुवाती काळच्या उरळी कांचनचं कार्यक्षेत्र नंतर हवेली तालुका आणि हवेली तालुक्यानंतर 98 साली पुणे जिल्हा आणि आत्ता 22 साली राज्याचं कार्यक्षेत्र आम्ही त्या ठिकाणी गेलं. सुरुवातीच्या काळामध्ये संस्था चालवत असताना छोटे व्यापारी असतील, हातगाडीवाले असतील, कंपनीमधील कामगार असतील, या लोकांना मदत करून शेतीला पूरक व्यवसाय मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांना जोडधंदा दिला पाहिजे म्हणून शेतीपूरक व्यवसाय त्याच्यामध्ये दूध डेअरी असेल, कुक्कुटपालन असेल, नर्सरी व्यवसाय असतील, अशा विविध व्यवसायांना त्या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केला आणि शेतकऱ्यांचं जीवनमान कसं उंचवता येईल त्याचाही प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केला. मणिभाई देसाई दूध संस्थेच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी दूध संस्थेची स्थापना करून कर्जदारांना त्या ठिकाणी कर्ज, त्याचबरोबर शेतकऱ्यांना डेअरीला त्या ठिकाणी दूध घातलं पाहिजे, कर्ज दिले की त्याच ठिकाणी दूध आणि त्याच ठिकाणी कर्ज परत त्या ठिकाणी फेडलं गेलं पाहिजे म्हणून त्या ठिकाणी दूध संस्थेची स्थापना केली. हे करत असताना परिसरातील ऊसाचा प्रश्न असल्यामुळं त्या ठिकाणी ऊसापासून तयार होणारा गुळ आणि गुळासाठी गुऱ्हाळ तयार करणाऱ्या शेतकऱ्यांनाही त्या ठिकाणी उभं करण्याचा प्रयत्न केला. 2000 साली आमचे कोथमिरे साहेब DDR होते. त्यावेळी 4,000 शालेय विद्यार्थ्यांना 30 रुपये आठवड्याला कमवा आणि शिका योजनेतून 4,000 शालेय विद्यार्थ्यांना सायकलचं वाटप केलं. आठवड्यातून 1 दिवस त्यांनी त्या ठिकाणी काम करायचं आणि 30 रुपये आपण त्या ठिकाणी त्यांनी भरायचे. त्यामुळे 5-5 किलोमीटरहून चालत येणारी विद्यार्थी त्या ठिकाणी सायकल घेऊन त्यांचा वेळ वाचू लागला. त्याचा वेळ त्यांना अभ्यासासाठी देता आला किंवा चालत जाऊन थकण्याचा जो विषय होता तो त्या ठिकाणी बंद झाला. महिलांसाठी आम्ही महिला मणिरत्न योजना सुरुवात केली. त्या योजनेमध्ये आमच्या संस्थेचा कर्मचारी महिलांच्या घरी जाऊन त्या ठिकाणी एक बॉक्स त्याला देतो आणि त्या बॉक्सची चावी संस्थेमध्ये असते आणि त्या महिलांनी त्या बॉक्समध्ये पैसे टाकायचे. महिन्यातून 1 दिवस त्या ठिकाणी आमचा कर्मचारी जाऊन ते बॉक्स ओपन करणार आणि त्याची जी रक्कम असेल ती संस्थेमध्ये त्यांच्या खात्यावर, बचत खात्यावर किंवा महिला मणिरत्न खात्यावर भरण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. हे सर्व करत असताना आमच्या लोकांनी बाल मुलांसाठी सुद्धा त्या ठिकाणी बाल विकास योजना राबवण्याचा प्रयत्न केला आणि त्या बाल विकास योजनेतून लहान मुलांना शिक्षणासाठी
नंतरच्या काळामध्ये मुलींना त्यांच्या लग्नासाठी अशा विविध योजना त्या ठिकाणी सुरू करण्याचा प्रयत्न केला. हे सर्व करत असताना संस्थेमधून RTGS सुविधा असेल, त्याचबरोबर पॅन कार्ड सुविधा असेल, NEFT असेल, वीज बिल भरणा केंद्र असेल, अशा प्रकारच्या विविध सोयी त्या ठिकाणी FD बरोबर बाकीच्याही सुविधा त्या ठिकाणी सुरू करून दिल्या. आणि ह्या सेवा सुरू करत असताना संस्थेच्या स्वमालकीच्या जागा सुद्धा आपल्या काही असल्या पाहिजे, म्हणून उरळी कांचनला 6 गुंठे जागा घेऊन आम्ही त्या ठिकाणी 12,000 स्क्वेअर फूटचं हेड ऑफिस त्या ठिकाणी आधुनिक हेड ऑफिस बांधलं. त्याचं उद्घाटन देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब यांच्या हस्ते 2003ला त्या ठिकाणी झालं. त्याचबरोबर पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही स्वतःची जागा घेतली, त्याचं उद्घाटन त्या ठिकाणचं कैलासवासी अजितदादांच्या हस्ते केलं गेलं. मार्केट यार्ड ब्रँचचं सहकार आयुक्तांच्या हस्ते केलं गेलं. मागच्या वर्षामध्ये आम्ही अकलूजला त्या ठिकाणी शाखा ओपन केली, त्या ठिकाणी सुद्धा आम्ही 3 कोटी रुपयाची जागा त्या ठिकाणी घेऊन त्यावेळेचे आयुक्त कोथमिरे साहेबांच्या हस्ते त्या ठिकाणी उद्घाटन केलं. शिरूरच्या जागेचं सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांच्या हस्ते शिक्रापूर शाखा शिरूर शाखेचं, त्याचबरोबर वाघोली शाखेचं सुद्धा अजितदादांच्या हस्ते त्या ठिकाणी ओपन केलं. आणि असे स्वतःच्या मालकी झाल्यानंतर आम्ही सामाजिक बांधिलकीतून आपण काहीतरी काम केलं पाहिजे. नुसतं कर्ज देणं आणि व्याज मिळवणं हे संस्थेचं उद्दिष्ट न ठेवता आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, या दृष्टिकोनातून आम्ही सर्व संचालकांनी त्या ठिकाणी एकदम गोरगरीब जे लोक असतील, जी तरुण मुलं आहेत, शाळेमध्ये शिकणारी मुलं आहेत, त्यांनाही शालेय विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकांचं वाटप, गरीब विद्यार्थ्यांना गणवेशाचं वाटप, त्याचबरोबर 10वी आणि 12वी मध्ये 75% वरती मार्क मिळवून देणाऱ्या मुलांना गुणवंत विद्यार्थी म्हणून सत्कार, त्याच्यासाठी चांगलं प्रोत्साहनपर व्याख्यान, त्याच्यामध्ये धर्माधिकारी साहेब असतील, नितीनजी बानगुडे साहेब असतील, यांचीही व्याख्यानं आम्ही त्या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी दरवर्षी आम्ही 30 जुलैला त्या ठिकाणी वृक्षारोपण करतो. नुसती झाडं लावत नाही, तर ती झाडं जगवण्याचं सुद्धा काम आम्ही त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो. हे सर्व करत असताना आमचा सभासद, कर्मचारी आणि संचालक यांच्यातलं वातावरण सलोख्याचं राहिलं पाहिजे, म्हणून आम्ही कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा वेगवेगळ्या योजना राबवतो. त्याच्यामध्ये 7% कर्ज त्यांना घर बांधणीसाठी, गाडीसाठी, त्याचबरोबर त्यांचा विमा, ॲक्सिडेंटल पॉलिसी असतील किंवा तुमचा मेडिक्लेम असेल, तोही त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो. त्यांना त्या ठिकाणी आम्ही एक बोनस वर्षातून दिवाळीला तोही देण्याचा प्रयत्न करतो. हे सर्व करताना आम्ही आमचं सर्व संचालक मंडळ हे एकदम आधुनिक किंवा व्यवहारातली पारदर्शकता, आधुनिकतेची कास आणि एकसंघ संचालक मंडळ या त्रिसूत्रीवर आमची वाटचाल आम्ही त्या ठिकाणी सुरू केली. आणि खरं तर संस्थेच्या यशाची चढती कमान हीच त्या ठिकाणी आमचं संचालक मंडळ आणि आमचे कर्मचारी ही त्या ठिकाणी आहे. हे सर्व करत असताना संस्थेमध्ये श्रीलंका असेल, त्याचबरोबर नेपाळ असेल, त्रिपुरा असेल किंवा देशातील वेगवेगळ्या लोकांनी आम्हाला त्या ठिकाणी भेटी दिल्या. आणि त्या भेटी देत असताना संस्थेच्या कामकाजाचाही आढावा त्यांनी त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला. एकोणीसशे 2003 साली ज्यावेळेस हेड ऑफिसचं उद्घाटन त्या ठिकाणी झालं,
त्यावेळेस आम्ही सर्व आधुनिक एनिवेअर बँकिंगची सेवा त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये 27 एप्रिलला ऑनलाईन आम्ही सगळी त्या ठिकाणी एनिवेअर बँकिंग सभासदांना कुठल्याही शाखेमधून त्या ठिकाणी पैसे मिळतील, त्या ठिकाणी पैसे डिपॉझिट करता येतील अशा प्रकारची सोय त्या ठिकाणी आम्ही करून दिली. हे सर्व करत असताना आज संस्थेची वाटचाल 21,000 सभासद झालेले आहेत. 355 कोटी रुपयाच्या ठेवी, त्याचबरोबर 275 कोटीचे कर्ज वाटप, 115 कोटीची गुंतवणूक आणि कायम 32 वर्ष ऑडिट वर्ग अ, त्याचबरोबर 6 कोटी रुपये नफा आणि कायम 15% लाभांश आम्ही संस्थेच्या माध्यमातून सभासदांना देतोय. 25व्या रोप महोत्सवाचं ज्यावेळेस पवार साहेबांच्या हस्ते त्या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाला त्यावेळेस आम्ही 4,500 सभासद होते. 4,500 सभासदांना वापरण्यासाठी चांगली बॅग साधारण अंदाजे 900-950 रुपये किंमत असणारी सर्व सभासदांसाठी आम्ही त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला. या सर्व कामामुळे संस्थेत आम्हाला 98 साली जिल्हा पतसंस्था फेडरेशनचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार त्या ठिकाणी मिळाला. त्याचबरोबर राज्य फेडरेशनचा उत्कृष्ट पतसंस्था म्हणून राज्यातील 2024चा उत्कृष्ट पतसंस्था म्हणून त्या ठिकाणी दीपस्तंभ पुरस्कार त्या ठिकाणी मिळाला. 2025 साली NCDCचा त्या ठिकाणी राज्यातून उत्कृष्ट पतसंस्था म्हणून पहिल्या नंबरचा पुरस्कार राष्ट्रीय सहकारिता निगम यांच्याकडनं 2025चा त्या ठिकाणी पुरस्कार मिळाला. आणि आत्ताच मागच्या 2-3 महिन्यामध्ये ABP माझाचा महाराष्ट्रामधून चांगली उत्कृष्ट संस्था म्हणून अनमोल रत्न पुरस्कार आम्हाला त्या ठिकाणी मिळाला. अशा विविध प्रकारच्या त्या ठिकाणी आम्हाला पुरस्कार मिळाले. त्या पुरस्कारामुळे संस्थेची आमची जी मान होती ती उंचावण्याचा प्रयत्न आम्हाला त्या ठिकाणी निश्चित झालेला दिसतो. हे सर्व करत असताना श्री विठ्ठल देवस्थान ट्रस्ट आमचं डाळिंबनामध्ये आहे. सामाजिक बांधिलकीतून आम्ही त्याही ठिकाणी 2000 साली 50 लाख रुपये खर्च करून त्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा प्रयत्न केला. त्या मंदिराचा जीर्णोद्धाराचा प्रयत्न करत असताना त्या ठिकाणी 2003 साली पवार साहेब असतील, कांची कामकुटीचे शंकराचार्य असतील, करवीरचे शंकराचार्य असतील, अखिल भारतीय मानव पंथाचे अध्यक्ष नागराज बाबा असतील, या सर्वांच्या उपस्थितीत तो कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी केला. आषाढी एकादशीच्या दिवशी 2.5 ते 3 लाख लोक त्या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात आणि त्याच्यामध्ये 50,000 लोक पुरंदर तालुक्यातील असतात सर. आणि 50,000 लोक पुरंदर तालुक्यातील असतात. त्यांची सोय, त्याचबरोबर या ठिकाणाहून जाणारी चांगा वटेश्वराची पालखी डाळिंब देवस्थानला दुपारच्या विसावासाठी असते. त्या ठिकाणी त्या लोकांना जेवणाची सोय, सोपान काका परिक्रमा जी पालखी त्या ठिकाणी रात्री मुक्कामाला येते, त्या ठिकाणी त्या लोकांची राहण्याची आणि जेवणाची सोय, असे विविध उपक्रम आम्ही त्या ठिकाणी राबवतो. अल्पदरामध्ये लग्न सोहळे त्या ठिकाणी पार करतो. आणि ही सर्व कामं करत असताना मला सांगायला या ठिकाणी आनंद वाटेल की शिवतारे साहेब एकदा महापूजेला आले होते. त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला ब वर्ग तीर्थक्षेत्र त्या ठिकाणी दर्जा दिला, मिळून दिला राज्यमंत्री असताना. त्यानंतर आमचे संजयजी जगताप साहेब आले. त्यांनी काकांच्या स्मृतिप्रीत्यर्थान देवस्थानसाठी 5 लाख रुपयाची देणगी त्या ठिकाणी दिली. टेकावडे साहेब आमदार होते त्यावेळेस त्यांनी उरळी कांचन ते देवस्थान हा 5 किलोमीटरचा रस्ता PMJSY मधून त्या ठिकाणी मंजूर करून दिला. असे सर्व
नेते मंडळींनी त्या ठिकाणी आल्यानंतर आपण काहीतरी या ठिकाणी दिलं पाहिजे अशा भावनेतून त्या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न आम्हाला त्या ठिकाणी केला. सासवड शाखा आज आम्ही या ठिकाणी सुरू करतोय आणि सासवड शाखा सुरू करण्याचा उद्देश खरं तर मी अगोदरही सांगितल्याप्रमाणे किंवा आताही या ठिकाणी सांगतो की खळद जन्मभूमी होती, कर्मभूमी होळी कांचन, ती पण आमचे दाजी या ठिकाणी बसलेत, मामा या ठिकाणी बसलेत, सगळी मंडळी या ठिकाणी बसलेत. आमचं लहानपणी त्या खळदमध्ये त्या ठिकाणी गेलं. 2-2 महिने शाळेच्या सुट्टीला आम्ही याच ठिकाणी असायचो. परंतु नुसतं खळदच नाही तर इकडे बिवरी, बोबगाव, चांबळी, गराडे या ठिकाणी सुद्धा आमची पाहुणे मंडळी त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. सासवडमध्ये आमच्या संजय टिळेकरांचे पाहुणे मेत्रे असतील, घोंगळे असतील, बोरावके असतील, अशी बरीच नातेवाईक कंपनी आहेत. आमचे शरदराव वनारसे आहेत, त्यांची बी या ठिकाणी नातेवाईक मंडळी बरीचशी आहेत. आणि पूर्व भागापर्यंत अगदी बिवरीपासून तर जवळार्जुनपर्यंत गेलं तर टेकवडे साहेब आमचे त्या ठिकाणी पाहुणे आहेत. आणि इकडं वीर नीरा असेल, पलीकडं तुमचं मांडकी असेल, परत सोमेश्वर साखर कारखाना असेल, सर्व पलीकडची आमचे भोसले मंडळी, आमचे कैलासवासी शिवाजींना भोसले सुद्धा आमचे प्रवीणजी भोसले दादा तेही त्या ठिकाणी पाहुणे आहेत. परत गुरळी असेल, वाघापूर असेल, आंबळा असेल, माळशिरस असेल, राजुरी असेल, या ठिकाणी सुद्धा खेडेकर पाहुणे असतील, कुंजीर पाहुणे असतील, यादव पाहुणे असतील किंवा कोलते साहेब सुद्धा बरेचसे नातेवाईक खालच्या भागातले वरती त्या ठिकाणी दिलेले आहेत. आणि ही सर्व नातेवाईक मंडळी या ठिकाणी येत असताना आपण त्या नातेवाईक मंडळींसाठी काहीतरी संस्थेचं काम या परिसरामध्ये केलं पाहिजे अशी बऱ्याच दिवसाची मागणी या सर्व नातेवाईक मंडळींची त्या ठिकाणी होती. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी एक चांगल्या प्रकारची पतसंस्था सुरू करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. खरं तर स्वतःची जागा आम्ही गेले 1 वर्षभर या ठिकाणी पाहत होतो, परंतु मिळाली नाही. परंतु आता आम्ही म्हटलं की आता सुरू तर करून घेऊ, आधुनिक संस्था या ठिकाणी चालू करून घेऊ आणि नंतर स्वतःच्या मालकीची जागा आपण त्या ठिकाणी पाहू. मला या ठिकाणी आयुक्त साहेबांना सांगायचे की थोड्याच दिवसामध्ये या ठिकाणी विमानतळ येऊ घातलेलं आहे आणि आमची सर्व नातेवाईक मंडळी आहेत, शेतकरी आहेत, तर आपण या ठिकाणच्या पतसंस्थांना, हे आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्यामुळं कार्गो आहे आणि शेतकरी या पुरंदर तालुक्यामध्ये अंजीर असेल, गोल्डन वाटाणा असेल आणि सीताफळ असेल, 1 नंबरचं उत्कृष्ट फळं या भागामध्ये तयार होतात आणि त्याचं एक्सपोर्ट सुद्धा आता मला वाटतं अंजिराचं वगैरे एक्सपोर्ट सुद्धा त्या ठिकाणी होतं. मग ते कार्गो विमानतळ झाल्यानंतर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं कोल्ड स्टोरेज असलं पाहिजे, चांगल्या प्रकारची गोडाऊन्स असली पाहिजेत आणि त्यासाठी आपण, परंतु एक शेतकऱ्याचे चिरंजीव म्हणून आपण या संस्थांना त्याचबरोबर शेतकऱ्यांना अशा प्रकारचे कोल्ड स्टोरेज गोडाऊन्स उभं करण्यासाठी NCDCच्या मार्फत आणि आपल्या राज्य शासनामार्फत या पतसंस्थांना आणि बँकांना या ठिकाणी परवानगी द्यावी, चांगल्या प्रकारची सबसिडी त्या ठिकाणी आणून मिळवून देण्याचा प्रयत्न करावा. दुसरा एक विषय सर आपल्याशी निगडीत असा आहे की मागच्या 1-1.5 वर्षापूर्वी राज्याचे सहकार मंत्री वळसे पाटील साहेब होते, त्या ठिकाणी बी मी आपल्या सहकारी पतसंस्थांच्या डिपॉझिटला संरक्षण मिळावं म्हणून त्या ठिकाणी मागणी केली होती. खरं तर आम्ही 20 वर्षापूर्वी कोथमेरे साहेबांना माहिती की DGCची नोंदणी केली आणि DGC मधून त्यावेळेस मला वाटतं 100 कोटी रुपये आम्ही त्यावेळेस गोळा केले होते, परंतु काही कारणानं ते पुढे जाऊ शकलं नाही. मी राज्य फेडरेशनवर सुद्धा त्या ठिकाणी काम केलेलं आहे, DGC बरोबर सुद्धा काम केलेलं आहे, परंतु मागच्या वर्षी त्या ठिकाणी सहकार मंत्र्यांनी सांगितले होते की 100 कोटी रुपये राज्य शासनाने त्या ठेव संरक्षण महामंडळासाठी बाजूला ठेवलेले आहेत. तोही विषय सर
आपण जर मार्गी लावण्यासाठी जर प्रयत्न केला तर निश्चित या जे पतसंस्था आहेत किंवा या संस्थांमध्ये ज्या लोकांच्या गोरगरिबांच्या ठेवी आहेत त्या ठेवींना संरक्षण मिळण्याचं काम निश्चित होईल. आपण ते या ठिकाणी करावं एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आयुक्त साहेबांना इतकं व्यस्त शेड्यूल होतं. परवाच ते सहकार मंत्र्यांची केंद्रीय सहकार मंत्र्यांची अहमदाबादमध्ये मीटिंग होती. त्या मीटिंगला अहमदाबादला जाऊन आले. काल सातारची मीटिंग करून आले. एवढी सगळं व्यस्त वेळेतून त्यांनी आम्हाला खरं या ठिकाणी यायचं कबूल केलं. मला त्याबद्दल आम्ही सर्व संचालक मंडळ त्यांचं निश्चित आभारी आहेच. त्याचबरोबर या ठिकाणी मला अजून सांगायचं आहे की आमचे या ठिकाणचे जे सल्लागार मंडळ आहे मग त्याच्यामध्ये आमचे सागरजी जगताप असतील, बडदे पाहुणे असतील किंवा गिरमे साहेब आहेत, बोरावके साहेब आहेत, त्याबरोबर कामठे साहेब आहेत, ही सर्व या परिसरातील मंडळी सुद्धा आम्हाला अत्यंत चांगली मदत या ठिकाणी करतात आणि 1 वर्ष यांनी आम्हाला चांगली मदत करून या ठिकाणी कार्यक्रम किंवा संस्था चांगल्या प्रकारे चालवण्याचा प्रयत्न या ठिकाणी मदत केलेली आहे. हे सर्व करत असताना माझं सर्व संस्थेतील संचालक मंडळ, सर्व कर्मचारी या सर्वांचं 32 वर्ष आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कधीही मतभेद अजिबात नाही. असं काम 32 वर्ष आम्ही सर्व संचालक मंडळ, सर्व आमचे जनरल मॅनेजर असतील, सर्व आमचे कर्मचारी असतील, स्टाफ असेल, इतकं कामाचे नम्रता सर्व आमच्या स्टाफमध्ये त्या ठिकाणी आहे. ती सुद्धा सर्व चांगलं काम सर्व संचालक मंडळ आणि कर्मचारी वर्ग त्या ठिकाणी करत असतो. आणि हे सर्व करण्यासाठी माझे घरातील आमची पत्नी असतील, मुलं असतील, सुना असतील, यांनी चांगल्या प्रकारचं निश्चित सहकार्य केलं. त्याच्यामुळं हे सर्व आम्ही त्या ठिकाणी करू शकलो एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आपण सर्वजण या ठिकाणी आलात, साहेब आले, सर्वजण आमदार, माजी मंत्री, आत्ताच या ठिकाणी काकींचं नगराध्यक्षांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. खरं तर काकी 2000 साली आम्ही ज्यावेळेस युरोपला होतो, काकी रमेशप्पा असतील, दत्तमामा भरणे असतील, आम्ही 22 दिवस त्यावेळेस एकत्र युरोप टूरवर होतो. तेव्हापासून काकींचे त्यावेळेस आमचे संबंध त्यावेळेस होते. म्हणून अशा या सोपान काकांच्या पावनभूमीमध्ये ही संस्था सुरू करताना मला निश्चित आनंद होतोय आणि आपण सर्वांनी त्याला साथ द्यावी, आपली सेवा करण्याची संधी द्यावी एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आपण आलात त्याबद्दल पुनश्च एकदा आपलं सर्वांचं, मी सगळ्यांची नावं या ठिकाणी घेऊ शकलो नाही किंवा सगळ्यांना या ठिकाणी वेळ देता आला नाही. प्रत्येकाचे खरं तर आमच्या पत्रकार मित्रांचे सत्कार भाषण चालू असतानाच करावे लागले, इतरही मान्यवरांचे सत्कार त्या ठिकाणी करावे लागले. त्याबद्दल मी आपली सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि माझं हे लांबलेलं प्रास्ताविक या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार.